मुलांनो, कसा अभ्यास चाललाय? छान ना? कसा छान अभ्यास चालू दे. अभ्यासाबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, जसं की आपलं आरोग्य आहे, आपला आहार आहे, आपली झोप आहे, या गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत बरं का. अभ्यासाबरोबर त्याही शिकायच्या. अभ्यास करत असताना मी जरी तुमच्यापासून दूर असलो तरी बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात येतात, कारण मी फार म्हणजे या क्षेत्रामध्ये खूपच वावरलेला आहे. त्यामुळं माझ्या नजरेतून काही चुकत नाही शक्यतो. तर आज एक माझ्या लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. त्यासाठी मी हा जाणीवपूर्वक विषय काढला. तर काही मुलं ना, तो अभ्यास करत असताना दिवसभर तो मला वाटतं अभ्यास करत बसत असतील. तसं काही तो दिवसभराचा अभ्यास नाही. म्हणजे दिवसभराचा पूर्ण अभ्यास, 1-2 तास नीट अभ्यास केला ना लक्ष देऊन, तर तो होण्यासारखा अभ्यास आहे. साधारणतः आपण लक्षपूर्वकाने नीट एकाग्र चित्ताने केल्यानंतर ते होणार आहे. जर आपण अभ्यासाला बसलोय, मग इकडे गेलो तिकडे गेलो, इकडे बघतोय तिकडे बघतोय, पुढे टीव्ही चालू आहे, असं जर वातावरण असेल आणि तुम्ही अभ्यासाला बसत असाल तर त्याचा इष्ट परिणामही दिसणार नाही थोडासा. आणि मग दिवसभर ते त्यातच तुम्ही स्वतःला गुरफटून ठेवणार. बघा, अभ्यास करताना ना नेहमी माझं म्हणणं असं असतं की स्मार्ट वर्क करावं. म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल याच्यावरती आपण थोडासा स्वतःच विचार करावा. म्हणजे इतका वेळ झाल्यानंतर आपण बघितलं ना, 5-6 पेज लिहायची असली तर आपण दिवसभर बसणार ते लिहित, आणि ना घरच्यांना झोपू देणार किंवा आराम करू देणार, ना आपण आराम करणार. तर हे थोडंसं तुम्हाला टाळता येते का बघा. स्वतःच विचार करा या गोष्टीवरती. आणि मग जर टाळता आलं तर, म्हणजे कसं माहिती आहे का, की 1-2-3 सेशन करायची. सकाळी उठल्यानंतर 1-2 तास अभ्यास करायचा, नंतर जेवण झाल्यानंतर दुपारी 1-2 तास अभ्यास करायचा, आणि संध्याकाळी 1-2 तास अभ्यास करायचा. असे 5-6 तास अभ्यास म्हणजे खूप झाला ना, हे कळतंय ना तुम्हाला. तर 5-6 तास अभ्यास असं सेशन करून करायचा. मग मधल्या काळामध्ये ना आपल्याला थोडासा आराम आणि बाकीची काही कामं असतील, मागे काही राहिलेलं असेल, पाठांतर राहिलेलं आहे, त्या वेळेत करता येतील किंवा थोडासा आराम करता येईल. बघा, अभ्यास करत असताना किंवा कोणतेही काम करत असताना आराम मिळणं सुद्धा फार गरजेचं असतं. जसं की झोप आहे, आपल्याला झोप 5-6 तासाची असणं गरजेचं आहे. 6-7 तास झोप पाहिजे, आणि तेही विदाउट डिस्टर्ब, म्हणजे अगदी निरागस अशी झोप पाहिजे. लहान मुलं जशी झोपतात ना तशा पद्धतीनं, काही नाही, टेन्शन नाही, काही नाही, निवांत झोपायचं. 7 तासानंतर उठलात ना तुम्ही, मग मात्र कामाला सुरुवात करायची. आणि काम करायला बसलं ना, बाकीचं काही नाही करायचं, मग फक्त काम करायचं. मग तुम्ही असे 4-4, 5-5 तास करत असाल ना, ते 1 तासाभरात 2 तासात होणार. लक्ष देऊन केलं ना, 2 तासातच काम होणार. उगीच दिवसभर काम करून घेऊन आपलंही स्वास्थ्य आणि घरच्यांचंही स्वास्थ्य बिघडवायचं नाही. त्याचबरोबर आहार करत असताना, आहार घेत असताना, सध्या काही आपण लॉकडाऊन असल्यामुळे जास्त आपले आईवडील पालक बाहेर जात नाहीत, पण घरामध्ये आहेत त्या वस्तू आपण वेळेवरती नीट जेवढी आवश्यकता आहे तेवढ्याच घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर दिवसभरामध्ये आपण पाणी म्हणजे भरपूर प्रमाणात पिलं पाहिजे, जास्त पाणी पिलं पाहिजे. अशा बारीक सारीक गोष्टी आहेत ना, त्या थोड्याशा विचारात घेतल्या पाहिजेत. प्रत्येक क्षणाचा आपल्यासाठी उपयोग कसा होईल असा एक साधा विचार आपल्या मनामध्ये घर करून असला पाहिजे. की आपण साधा आपला विचार करायचा आहे की आपण प्रत्येक क्षण आपल्यासाठी कसा देऊ शकू. आता आपल्याला सुट्टी आहे, जास्तीत जास्त वेळ आपल्याला अभ्यासाला देता येईल का. जर भविष्यामध्ये म्हणजे शाळा सुरू व्हायला वेळ गेला, समजा एखादा महिना जर शाळा लेट चालू झाली, तर कमी वेळामध्ये आपल्याला अभ्यास जास्त करावा लागेल ना. मग कमी वेळामध्ये जास्त करताना आपण जर इतर विद्यार्थ्यांच्या मागे असो तर कसं आपण त्यांच्या बरोबरीला येऊ. मग आपली तारंबळ उडेल. त्यापेक्षा आताच 1-2-3 विषय तरी आपण संपवून ठेवले पाहिजेत. म्हणजे त्याचं वाचन झालं पाहिजे. जे लेक्चर आम्ही देतोय ती लेक्चर नीट ऐकली पाहिजेत.
त्याचा स्वाध्याय आम्ही त्यावर डिस्कशन करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि ते तुम्हाला लिहायला सांगतोय, पाठांतर करायला सांगतोय. या प्रक्रिया साऱ्या नीट झाल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. आणि मग आपण आता हे सारं तुम्हाला कळालं असेल असं समजूयाल. उद्यापासून त्या साऱ्या सूचना ज्या आहेत त्या प्रत्यक्ष अंमलात येतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करतो. सर्व विद्यार्थी, प्रगती क्लासेसचे विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे विद्यार्थी, सर्व पालकवर्ग, प्रथम मला नमस्कार. आज आपण एक छोटासा टॉपिक घेणार आहे. इंग्रजी व्याकरणाचा टॉपिक आहे. व्याकरणासारखी गोष्ट आहे ना, ती आपल्याला 10वीपर्यंत यायलाच पाहिजे होती, पण का कुणास ठाऊक आपणाला ती येताना दिसत नाही. म्हणजे एखादा अवघड आर्टिकल आलं नाही किंवा एखादा अवघड वाक्य होतं आणि ते चुकलं तरी चालून जातं. एखाद्या वेळेला काही साऱ्याच गोष्टी काही आपल्याला अगदी बरोबर येतात असं नसतं, पण सोप्या सोप्या रचना सुद्धा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि ज्या येण्यासारख्या आहेत, आपल्याला समजण्यासारख्या आहेत, तुम्हाला समजण्यासारख्या आहेत त्या बाळांनो, त्या सुद्धा आपण दुर्लक्षित केलेल्या आहेत. जसं मी मागच्या लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये तुम्हाला, मला वाटतं पहिलंच लेक्चर होतं, बेसिक घेतलं आणि क्वेश्चन टॅग शिकवला. किती सोपा प्रकार आहे, किती सोप्या प्रकारची वाक्य दिलेली असतात. फक्त आपणाला लक्षात ठेवायचं आहे की काय काय करायचं आहे. त्यामध्ये एक 2-4 महत्वाच्या बाबी सांगितलेल्या होत्या मी, नियम आणि वाक्य पुन्हा का लिहायचं. अगदी बारीक सारीक गोष्टी सांगितल्या, तो कळाला तुम्हाला. 101 वाक्य आपण, मला वाटतं 170 वाक्य सोडवली आपण क्वेश्चन टॅगची. तर एवढं करून सुद्धा जर एखाद्याला क्वेश्चन टॅग उद्या आला नाही किंवा तो चुकत असेल तर मग काय म्हणायचं. अशा म्हणजे हे डॉंकी वर्किंग झालं बरं का. स्मार्ट वर्क करायचं म्हणजे कसं असतं माहिती आहे, तो गाढव असतो ना, तो दिवसभर काम करत असतो आणि संध्याकाळी ना त्याला पोटाला सुद्धा विचारायला मिळत नाही. मग त्या कामाला अर्थ काय. मग तो उकरड्यावरती जातो, गटरामध्ये जातो, काही मिळेल ते खातो आणि मग असा उदरनिर्वाह करण्यासाठी करतो तो. मग कामाचा काय उपयोग, दिवसभर काम करून काय उपयोग. मग असं काम जर आपल्या हातून झालं तर त्याला डॉंकी वर्किंग म्हणतात. स्मार्ट वर्क कसं असतं, कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त करायचं, बाकीच्या साऱ्या क्रिया सुद्धा करता आल्या पाहिजेत त्या त्या वेळेमध्ये, त्या त्या वयामध्ये. तर माणसांचं व्यक्तिमत्व हे सर्वांगीण होतं. अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतात त्याला. तर हे सारं लक्षात घ्या, त्याच्यावर विचार करा आणि मग आपण एका आर्टिकलला सुरुवात करूया. आजचं आर्टिकल जे आहे ना ते रिमोट टू असं आहे. बघा, डू ॲज डायरेक्टेडमध्ये तुम्हाला एक छोटंसं आर्टिकल आहे इंग्रजी ग्रामरमध्ये, इंग्रजी व्याकरणामध्ये. त्याचं नाव आहे यूज ऑफ सो दॅट किंवा रिमोट टू. असे 2 प्रकारे ते दिलं जातं. आता मी नीट त्याच्याबद्दल काय सांगतोय ते नीट ध्यानात घ्या, नीट लक्ष द्या. आपल्याला समजून घ्यायचं आहे असा विचार करून थोडंसं अलर्ट व्हा आणि मग बसा, मग तुम्हाला ते समजेल. बघा, रिमोट टू आहे ना, म्हणजे वाक्यामध्ये दिलेलं जे वाक्य असतं ना त्या वाक्यामध्ये टू दिलेला असतो. आता हे जे वाक्य विचारलेलं असतं रिमोट टू साठी, ते वाक्य ऍक्च्युली रिमोट टू म्हटलेलं असतं, पण त्या वाक्यातून 2 टू काढायचे असतात. 2 टू असतात ते, आणि म्हटलेलं असतं फक्त रिमोट टू. एकच नसतो काढायचा, 2ही टू काढायचं असतात. पण 2 टू आहेत ना ते वेगवेगळे आहेत आणि त्याच्या अर्थ सुद्धा वेगवेगळे आहेत. एक आहे TOO2 आणि दुसरा आहे TO2. कळतंय ना. तर हे 2 टू आहेत ना, ते दोन्ही काढायचे आहेत, पण म्हणतात काय, रिमोट टू म्हणजे एकच टू काढा असं म्हणतात. तसं नसतं. रिमोट टू म्हणजे रिमोट टू असं पाहिजे. आपण त्याचा अर्थ घेताना असाच घ्यायचा. पुस्तकात काय आहे ते बघायचं नाही फारसं. आपण क्रिया काय करतोय त्यावर आपले नियम स्वतःचे बनवायचे. त्या वाक्यावर काय क्रिया करतोय ना, त्या क्रिया म्हणजेच नियम असतात ना. आपण काय करतो, अगोदर नियम पाठ करतो आणि मग त्या क्रिया किंवा ते कन्व्हर्शन करायला सुरुवात करतो. तसं नाही, अगोदर वाक्य कन्व्हर्ट करायचं आणि त्यामध्ये कन्व्हर्ट करताना काय काय केलं आपण त्याची मांडणी करायची. नीट झालं आपले नियम तयार. आपण स्वतःचे नियम तयार करायचे ना. तर रिमोट टू असं जरी म्हटलं असलं तरी त्याचा अर्थ आहे रिमोट टू. म्हणजे एक मोठा टू TOO आणि एक छोटा टू असतो TO. आता लक्षात आलं असेल. उदाहरण म्हणून सांगू का, ही इज टू प्राऊड टू बॅक, सी इज टू फॅट टू वॉक. आता टू फॅट आहे ना, तो टू मोठा असतो, त्याला TOO म्हणूया. हा TOO आहे ना, त्याला आता इथून पुढे ना मोठा टू म्हणू आपण.
आणि दुसरा जे TO2 आहे ना तो छोटा टू म्हणू. म्हणजे एक मोठा टो आहे आणि दुसरा छोटा टो आहे. काढायचे आहेत दोन्ही. रिमूव्ह टू म्हणजे रिमूव्ह टू असा अर्थ घ्यायचा. कळलं सर्वांना? आता बघा, त्याला दुसरा एक अर्थ आहे. अगोदर त्याचा मराठीत अर्थ सांगतो. मराठीत अर्थ काय माहिती आहे? रिमूव्ह टू, TOO आहे ना, म्हणजे मोठा टो आहे ना, त्याचा अर्थ आहे व्हेरी व्हेरी, म्हणजे खूप खूप, अति, जास्त, इतका की असा त्याचा अर्थ आहे. समजते ना? खूपच, सो मच म्हणतात त्याला, सो मच, व्हेरी 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 असं म्हणायचं. त्याला म्हणतात TOO. आणि हा जो टू असतो ना, छोटा टू, TO, त्याचा अर्थ असतो शक्य नाही, शकत नाही असा अर्थ असतो. म्हणजे दिलेलं वाक्य ना वाटायला पॉझिटिव्ह असतं, दिसायला पॉझिटिव्ह असतं. ते प्रत्यक्ष असं पाहिलं ना, फिजिकली पाहिलं ना, म्हणजे मी म्हणालो सी इज टू फॅट टू वॉक. आता यात नो नव्हतं, नथिंग नव्हतं, नन नव्हतं, नॉट नव्हतं, काही नव्हतं. पण वाक्याचा अर्थ पाहिला ना मराठीत, त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे? निगेटिव्ह होतो. तो कसा बघा? सी इज टू फॅट टू वॉक. नॉट नाही, नो नाही, नन नाही, नथिंग नाही, काही नाही, नेवर नाही, नकारार्थी शब्दच नाही त्या वाक्यामध्ये. सी इज टू TOO फॅट टू वॉक. यात कुठे नकार आला का? नाही. पण त्याचा अर्थ बघा, तुम्ही जर अर्थ मराठीत पाहिला ना तर तो निगेटिव्ह आहे. ती इतकी फॅट आहे की ती चालू शकत नाही. नाही आलं ना? अर्थानं ते निगेटिव्ह आहे, पण फिजिकली असं समोर पाहिलं ना तुम्ही तर ते पॉझिटिव्ह दिसतं. ही त्याची एक खूबी आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे त्याचं कन्व्हर्शन करताना मी का सांगतोय माहिती आहे? कारण रिमूव्ह टू करताना आपल्याला त्यात नॉट घालावा लागतो, कारण याचा अर्थ निगेटिव्ह असतो. जर तो नॉट नाही आला ना तर अर्थ बदलतो. तो कसा ते मी पुढे सांगतोच. आता कळालं? रिमूव्ह टूचा अर्थ कळाला. हा मोठा टू म्हणजे खूप खूप, इतकं की असा त्याचा अर्थ असतो. आणि छोटा टो आहे ना त्याचा अर्थ असतो शकत नाही, शक्यच नाही. आता आपल्याला रिमूव्ह टू करायचं म्हणजे रिमूव्ह टू करायचं आहे. मग जेव्हा वाक्यातून काहीतरी काढतात ना त्याची जागा कोणीतरी घ्यावी लागते. रिमूव्ह टूचा दुसरा अर्थ असतो यूज ऑफ सो दॅट नॉट. आता म्हणताना यूज ऑफ सो दॅटच म्हणतात, पण ॲक्च्युली ते नॉट पाहिजे असतं. आपण म्हणतानाच आपण काळजी घ्यायची. पुस्तकात दिलंय यूज ऑफ सो दॅट, पण आपण म्हणताना तसं नाही म्हणायचं, पुस्तकाप्रमाणे नाही जायचं. आपण म्हणताना म्हणायचं यूज ऑफ सो दॅट नॉट, कारण नॉट घातल्याशिवाय मूळ वाक्याचा अर्थ मेंटेन होत नसतो. मग आपण काय म्हणायचं? यूज ऑफ सो दॅट नॉट. ओके, काय म्हणायचं? यूज ऑफ सो दॅट नॉट. ओके, यूज ऑफ सो दॅट नॉट. ओके. रिमूव्ह टू म्हणजे दुसऱ्या भाषेत यूज ऑफ सो दॅट नॉट. आता दिलेल्या वाक्यामध्ये 2 टू असतात. बघा किती साधा आहे. दिलेलं जे वाक्य आहे ना त्यात 2 टू असणार, त्यातले दोन्ही टू निघून जाणार आणि एका टूची जागा घेणार सो. हा मोठा टू होता ना TOO, त्याची जागा घेणार सो. सो दॅट मधला सो. रिमूव्ह टू म्हणजेच यूज ऑफ सो दॅट, कळले ना? त्यातला सो घेणार, मोठ्या टूची जागा घेणार सो. आणि दुसरा टू आहे ना त्याची जागा 4 अक्षर घेणार आहे. 4 लक्षात राहतील का? बघा किती अक्षर. एक छोटस टू TO, टू निघून जाणार आणि त्याची जागा मात्र घेणार कोण? 4 अक्षर. ती 4 अक्षर काय आहेत बघा. टू निघून गेला, पहिला टू निघून गेला, त्याच्याऐवजी सो, आणि दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट प्लस सर्वनाम. 2 झाली. दॅट लिहिलं. सर्वनाम म्हणजे पहिला कर्ता जो आहे ना त्या कर्त्याला अनुसरूनच सर्वनाम असतं. सर्वनाम नंतर कॅन किंवा कुड, म्हणजे जर वर्तमान काळ असेल तर कॅन आणि भूतकाळ असेल तर कुड. कळलं? कॅन कुड. नंतर काय येतं? नॉट. असे 4 शब्द येतात त्या टूच्या ऐवजी. म्हणजे दॅट प्लस सर्वनाम प्लस कॅनॉट किंवा कुड नॉट. कळलं? असे 4 शब्द त्या छोट्या टूच्या ऐवजी. म्हणजे हे छोटं आहे पण ते त्याच्याऐवजी 4 शब्द वापरायला लागणार आहे. ते पाठ करून ठेवायचे. दॅट प्लस सर्वनाम प्लस कॅनॉट किंवा कुड नॉट. कळलं? नक्की कळलं? 100% कळलं. आता प्रत्यक्ष भरायचं कसं बघा. मी पहिलं उच्चारलेलंच वाक्य पुन्हा सांगतो. सी इज टू फॅट टू वॉक. म्हणजे ती इतकी
फॅट आहे, फॅट म्हणजे लट्ट म्हणा, ती इतकी लट्ट आहे की तिला चालताच येत नाही. मग तो टू पहिला तो काढायचा, सो घालायचा, शी इज सो फॅट. आणि दुसरा टू काढायचा, त्याच्याऐवजी बघा दॅट सी इज आहे म्हटल्यानंतर कॅनॉट, कॅन येणार, पुन्हा नॉट येणार, कॅनॉट वॉक. दॅट सी कॅनॉट वॉक. सी इज टू फॅट टू वॉक. कळलं? म्हणजे सी इज सो फॅट दॅट सी कॅनॉट वॉक. म्हणजे ती इतकी फॅट आहे की ती वॉक करू शकत नाही. म्हणजे सी इज टू फॅट टू वॉक. म्हणजे छोटा टू आहे ना, तो करामती आहे असं लक्षात ठेवा. म्हणजे तो काय करतो माहिती आहे, तो तसा निगेटिव्ह अर्थच निर्माण करतो, पण आपल्याला कळत नाही. ते बघितल्यानंतर फिजिकली जेव्हा वाक्य आपण बघतो ना, तेव्हा ते वाटायला पॉझिटिव्हच वाटतं, आणि पॉझिटिव्ह नसतं, अर्थानं ते निगेटिव्ह असतं. कळलं? किती सोपं आहे बघितलं. आता दोन्ही प्रक्रिया असतात. तुम्हाला कधी कधी ना सो दॅटचं वाक्य देतात आणि यूज ऑफ टू टू म्हणतात. यूज ऑफ टू, रिमूव्ह टू होतं ना त्याच्या विरुद्ध यूज टू. यूज टू म्हणजे काय, टू भरा. मग तसंच करायचं आहे ना. आता काय करायचं, सो आहे ना त्याच्याऐवजी मोठा टू, उलट प्रक्रिया करायची, आणि वाक्यामध्ये दॅट प्लस सर्वनाम प्लस कॅनॉट काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी छोटा टू. म्हणजे वाक्य कसं होतं, सी इज सो फॅट दॅट सी कॅनॉट वॉक. मग टू सो काढून टाकायचं, तिथं टू, सी इज टू फॅट दॅट प्लस कॅनॉट, दॅट प्लस सी प्लस कॅनॉट काढून टाकायचं आणि टू ठेवायचं. म्हणजे काय, सी इज टू फॅट टू वॉक. कळलं? नक्की कळलं? तर अशा पद्धतीनं उलट प्रक्रिया असते. वेगवेगळी वाक्य दिलेली असतात. दिलेल्या वाक्यामध्ये 2 टू असतात आणि त्या दिलेल्या वाक्यातले दोन्ही टू काढायचे असतात आणि यूज ऑफ सो दॅटचा वापर करायचा असतो. आता हा सो दॅटचा वापर केल्यानंतर यूज ऑफ सो दॅट नॉटचा आहे ना वापर करायचा आहे ना, केल्यानंतर ते वाक्य सिम्पलमधून कॉम्प्लेक्स जातं. मग तुम्हाला असंही सांगतात, टू टूचं वाक्य देतात आणि मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स असं म्हणतात. मग तुम्हाला रिमूव्ह टू म्हटलेलं नसतं, दुसऱ्या शब्दात तेच असतं. रिमूव्ह टू केल्यावर आपोआपच ते कॉम्प्लेक्स होतं. कळते ना? टू टू काढायचं आणि सो दॅट भरलं. सो दॅट भरलं म्हणजे सी कुड नॉट वॉक हे वाक्य आहे ना, ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. कळलं ना तुम्हाला? ते कॉम्प्लेक्स होत आहे. आणि अलीकडचं आहे ते सिम्पल, म्हणजे टू टूचं वाक्य होतं ना पहिलं, ते सिम्पल सेंटेन्स असतं. किंवा तुम्हाला सो दॅटचं वाक्य देतात आणि यूज टू म्हणतात. यूज टू म्हणतात ना, तिथं दुसरी सूचना सुद्धा असते, मेक इट सिम्पल, म्हणजेच टू टू भरा. सो दॅटच्या वाक्यामध्ये टू टू भरल्यावर ते सिम्पल वाक्य होतं, सिम्पल सेंटेन्स होतं. आणि टू टूच्या वाक्यामध्ये सो दॅट नॉटचा वापर केल्यानंतर ते कॉम्प्लेक्स होतं. हे मात्र नक्की लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला असं होतं, टू टूचं वाक्य असतं आणि कंस सूचना असते, रिमूव्ह टू नसते, मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मग आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. ही पक्की लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ध्यानात राहील ना. म्हणजे रिमूव्ह टूचाच दुसरा अर्थ आहे मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स, आणि यूज टूचाच दुसरा अर्थ आहे मेक इट सिम्पल सेंटेन्स. टू टू असलं ना ते सिम्पल सेंटेन्स आहे, आणि त्यात सो दॅट नॉट वापरलं ना ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कारण आपण दॅट प्लस न वाक्य म्हणतोय ना, सी कॅनॉट किंवा कुड नॉट वॉक असं म्हणतोय ना, ते सबऑर्डिनेट क्लॉज आहे. ते दॅटनं जोडलेलं आहे. दॅट हा कनेक्टर आहे, म्हणजेच कॉर्डिनेटर आहे, जोड शब्द आहे असं म्हणा. समजलं? त्या दोन क्लॉजला जोडणारा हा दॅट कॉर्डिनेटर आहे आणि ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कळलं का सर्वांना? म्हणजे सिम्पलचं कॉम्प्लेक्स करतोय आपण आणि कॉम्प्लेक्सचं सिम्पल करतोय. म्हणजेच रिमूव्ह टू आणि यूज टू अशा दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. रिमूव्ह टू केलं की काय होणार, ते कॉम्प्लेक्स होणार, आणि यूज टू केलं की काय होणार, ते सिम्पल होणार. पक्क लक्षात ठेवायचं. हे पुस्तकात दिलेलं नाही बरं का, कॉम्प्लेक्स आणि सिम्पल सेंटेन्स, पण सूचना असतात बऱ्याच वेळेला. आणि खास करून तुम्ही जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जाणार तेव्हा तुम्हाला हीच सूचना असणार. ते असं नाही म्हणणार रिमूव्ह टू, हे पहिली दुसरी 7वी 8वीची पोरं करणार. तुम्ही आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देताय म्हटल्यानंतर, मोठ्या परीक्षा देताना 10वी 12वी ग्रॅज्युएशन नंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, ह्या एक्झामला तुम्हाला ते सूचना देताना तुम्ही फसताय का बघणार. पक्का लक्षात ठेवायचं. कोणत्याही पुस्तकात, माझ्या वाचनात आलेल्या एकाही पुस्तकात हे दिलेलं नाहीये.
त्यामुळे मी तुम्हाला जोर देऊन सांगतोय, पुन्हा पुन्हा सांगतोय, रिमूव्ह टू म्हणजेच मेक इट कॉम्प्लेक्स आणि यूज टू म्हणजेच मेक इट सिम्पल. कळलं? सो दॅट नॉट वापरलं की ते होतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि सो दॅट नॉट काढून टू वापरलं की ते होतं सिम्पल सेंटेन्स. ओके ओके का? हां, तर प्रत्यक्ष वाक्य आल्यानंतर आणखी मी सांगतोच तुम्हाला. आपण काही वाक्य सोडवणार आहोत. प्रत्यक्ष वाक्य आले की मी सांगतो. हे एवढं समजलंय सर्वांना? तर दिलेल्या वाक्यामध्ये टू असणार, ते दोन्ही टू आपल्याला काढून टाकायचे. उदाहरणार्थ दुसरं एखादं वाक्य मी तुम्हाला सांगतो. द ग्रास वॉज टू वेट टू सिट डाऊन. ग्रास इतकं ओलसर होतं, गवत इतकं ओलसर होतं की तिथे आपण बसू शकत नव्हतो. काही नाही, नो नाही, निगेटिव्ह नाही, काही नाही, पण अर्थ मात्र निगेटिव्ह. गवत इतकं भिजलेलं होतं, म्हणजे ओलं होतं, तिथे आपण बसू सुद्धा शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. न शकणे म्हणजे शकत नाही असा त्याचा त्या छोट्या टूचा अर्थ आहे. मी पहिल्यांदाच सांगितले. कळतंय तुम्हाला? मग ते कसं होणार? द ग्रास वॉज सो वेट दॅट, ग्रास म्हणजे इट येणार, इट, द ग्रास दॅट इट कॅनॉट किंवा कुड नॉट येणार. इज आहे म्हटल्यानंतर कॅनॉट, वॉज आहे म्हटल्यानंतर कुड नॉट. ॲम आर असेल ना तर कॅनॉट आणि वॉज वेअर असेल ना तर कुड नॉट. आणि एम लक्षात ठेवायचा. म्हणजे दिलेल्या वाक्याचा काळ वर्तमान काळ असला. ॲम आर असतं म्हणजे काय असतं? वर्तमान काळ. काळ आपण मागे शिकलोय ते ध्यानात ठेवायचं. टू बीची रूप वगैरे, टू बीची रूप काळ सांगून जातात, टू हॅवची रूप काळ सांगतात, ॲक्सिलरी वर्ब काळ सांगतात, डूची रूप काळ सांगतात, मुख्य क्रियापद असतं ते काळ सांगतं. पाच काळ सांगणाऱ्या खुणा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, निकष सांगितलेले आहेत, ते ध्यानात ठेवायचे चांगले. मग हे सारं येतं. आता बघा, द चाइल्ड वॉज टू फ्रायटन्ड टू स्पीक. म्हणजे लहान मूल होतं, ते इतकं घाबरलं की ते बोलू शकलं नाही. त्यात तुम्हाला कुठे निगेटिव्ह वगैरे दिसणार नाही. नो, नथिंग, नॉट, नन, नेव्हर काही दिसणार नाही, पण अर्थ मात्र निगेटिव्ह आहे. मग रिमूव्ह टू म्हटलं की एक टू काढायचा, त्याऐवजी सो भरायचा, दुसरा टू काढायचा, दॅट प्लस सर्वनाम प्लस कॅनॉट किंवा कुड नॉट, एवढा 4 शब्द भरायचे. आणि त्याच्या उलट प्रक्रिया करताना ते 4 शब्द काढून छोटा टू आणि सो काढून मोठा टू. जेव्हा रिमूव्ह टू करतो तेव्हा सो दॅट नॉट भरतो, तेव्हा ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स होतं. आणि जेव्हा यूज टू करतो तेव्हा सो दॅट नॉट काढून टू भरतो, तेव्हा ते सिम्पल सेंटेन्स होतं. ते नक्की लक्षात ठेवायचं. मी कसं सहज तुम्हाला सांगतोय की नाही, तुमच्या समोर सहज बसलोय आणि सहज सांगतोय. काय टेन्स आहे का? साधं, जास्त काही किचकट करत बसायचं नाही. साध्या वाक्यामध्ये, साध्या भाषेमध्ये आणि आपल्या भाषेमध्ये शिकायचं. ते पुस्तकाची भाषा आपल्याला कळत नाही ना, मग आपण वाक्याकडे बघायचं. वाक्य कशी सोडवली जातात हे बघायचं आणि मग त्याप्रमाणे आपण काय करायचं, ती कृती करायची. आता हे सारं तुम्हाला समजलं असेल. मग आता आपण काय करूया माहिती आहे, एक 4-5 वाक्य सोडूया. मग ही वाक्य तुम्हाला समजते आणि मग समजल्यानंतर ना मी तुम्हाला